माजी सैनिक, मुक्काम पोस्ट कात्रज दिगर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। तत्कालीन कात्रज दिगरचे ग्रामसेवक श्री गंगाधर विष्णू बुधवंत यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। सर्वात मोठी बाब अशी, सरपंच ही बाई असताना सरपंच बाईच्या पोरगा खोट्या सह्या मारून, इवन दो चेकवर सुद्धा सह्या मारून पैसे विड्रॉल केले। आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे कलेक्टर, SP, CO यांना, पण अद्याप काही कारवाई झालेली नाहीये। मोठ्या प्रमाणावर यांनी भ्रष्टाचार केला आहे। पेशा अध्यक्ष एक रेखा लक्ष्मण निकम असताना ती पेशा अध्यक्ष, आमची आदिवासी लोकांची पेशा अध्यक्षाची 9,82,872 रुपये विड्रॉल यांनी केलेलं आहे। मी त्या पेशा अध्यक्षांना विचारायला गेलो की भाऊ, तुम्ही एवढ्या चेकवर सह्या केल्या का? ते म्हणतात की मी एवढ्या चेकवर सह्या केल्या नाही। मग यांनी हे पैसे या चेकवर सह्या पण कोणी केल्या? 9,82,872 रुपये कोणी काढले, कसे काढले? ही सर्व चौकशीची मी वारंवार मागणी करतोय। जिल्हा अधिकारीला मी पत्र व्यवहार करतोय, CO साहेबांना पत्र व्यवहार करतोय। मी एक देशाचा माजी सैनिक आहे आणि मला जरी एवढी तकलीफ होत असेल तर या आम जनताला किती तकलीफ होत असेल, आणि हे अधिकारी लोक, हे कर्मचारी लोक कशा प्रकारे भ्रष्टाचार करत असतील याची लिमिट पूर्ण म्हणजे एकदम लिमिट क्रॉस केलेली। माझी तिकडे लाईफ वेगळी होती। मी 2022 मध्ये कात्रज दिगर मध्ये आलो आणि 2022 पासून मी भ्रष्टाचाराचा उजागर करतोय वारंवार। गुजरात मध्ये गेलेल्या लोकांचे सुद्धा नावांचे चेक बनवून यांनी पैसे काढलेले आहेत। किती विटंबना आहे, किती काय मला समजा, म्हणजे याच्यात कोणाच्या हात आहे? म्हणजे सिस्टमच सर्व तसं काम करतं का? मला या पडलेला प्रश्न आहे। शासनाने याच्यावर पूर्ण दक्षता घेऊन पूर्ण चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी ही विनंती करतो। आणि मी एवढीच विनंती करतो, माझ्या गावाच्या विकासासाठी आलेला हा जो पैसा होता, एवढा पेशा 15 युक्त पेशा अकाउंट, पाणी पुरवठा, ग्राम निधी, हा पैसे सरकारने त्यांना भरण्यास पात्र करावे एवढी विनंती करतो आणि दोषींवर कारवाई व्हावी हीच मी विनंती करतो। बुद्धवंतवर यांची निलंबनाची कारवाई व्हावी आणि जो कोणी दोषी आहे यांचे चेकवर सह्या चेक व्हाव्या। सरपंच बाईच्या आहे किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या आहे, पेशा अध्यक्षाच्या आहे किंवा दुसऱ्या कोणाच्या आहे, हे चौकशी व्हावी ही विनंती करतोय। जय हिंद, जय भारत।